बातमी धुळ्यातली आहे। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या हातनूर इथं भीषण आग लागलेली आहे। ठिबक सिंचनाचं साहित्य असलेल्या गोदामाला ही आग लागलेली आहे। आगीमध्ये पिकअप वाहनासह ठिबक सिंचनाचं साहित्य जळून खाक झालंय। या आगीमध्ये 40 लाखांहून अधिकचं नुकसान झालंय। अग्निशमन दल 2 तासांनंतर दाखल झाल्यानं आगीमध्ये मोठं नुकसान झालंय। हलगर्जीपणामुळे नागरिकांनी आता रोष व्यक्त केलाय। रात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागली। रात्री ठिबकचं मटेरियल भरून आमची पिकअप गाडी आली। ती रात्री उभी केली। आम्ही गाडी लावून घरी गेलो। घरी गेल्यानंतर 10-15 मिनिटात कशी आग लागली ते आम्हाला समजलं नाही। आग लागून आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला। फायर ब्रिगेडने जवळजवळ आम्हाला 3:15ला फोन करून डायरेक्ट 4:45ला गाडी आली फायर ब्रिगेडची। फायर ब्रिगेडच्या भोंगळ कारभारामुळे आमचं जे वाचणारं मटेरियल होतं ते पूर्ण जळून खाक झालं। 2:30-3च्या सुमारास आग लागली गाडीला आणि शेजारी ठिबकचं मटेरियल असल्यामुळे ते जळून खाक झालं सर्व। अग्निशमन दलाच्या गाडीला फोन केला पण जवळजवळ 2:30-3चा फोन केलेला तर गाडी 4-4:30 पर्यंत पोहोचली म्हणजे जो 1.5 ते 2 तास लेट पोहोचली म्हणून आमचं जवळजवळ जे न होणारं नुकसान होतं ते पूर्ण नुकसान झालं। फायर ब्रिगेडचा जो भोंगळ कारभार आहे तर तो कसा आहे तर हे आज लक्षात आलं की बुवा शिंदखेड्यापासून 10 किलोमीटरवर असलेल्या गावात जर गाडी 2 ते 2.5 तासात पोहोचते तर इतर ठिकाणी त्या गाडीचं कशा पद्धतीने विषय राहील बुवा। यानंतरची बातमी जळगावातली आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव घातला गेल्याचं समोर येत आहे। आदिवासी भिल्ल समाजाकडून हा घेराव घातला गेलाय। रहिवासी झोपड्यांवर अतिक्रमण विरोधी कारवाई न करण्याची मागणी यावेळेला केली गेलेली आहे। कारवाई न करण्याचं आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्वासन देखील दिलंय। बाईट घ्यायचं ओपन निरोप नाही काय नाही अरे सर किती फोन करतोय कालपासून तुम्हाला दोषी तुम्ही 2 मिनिटं वेळ द्या घेऊन म्हणे तिथं जागा करून दिली। कोणी जागा करून दिली ते पण सांगावं त्यांनी। मी नेता आहे त्यांची। त्या बाईंनी सांगावं की मी घेतले का कोणी घेतले घर आणि तेवढंच करायचं राहिलं। तुम्ही शांत बसा। तुम्ही शांत बसा। काय गार्डनासारखं म्हणून ओरडायचा अधिकार नाही तुम्हाला। बिलकुल शांत बसा। आमच्यासाठी ते मंत्री आदिवासी मंत्र्यांना आम्ही सांगायला आलेलो होतो की आज आम्ही तुम्हाला इथं घेराव करतो आहोत पण जर हाच अन्याय आमच्यावर होत राहिला तर आम्ही मुंबई गाठू आणि तुमच्या घरामध्येच मुक्काम करू। आम्ही बाहेर कुठेही जाणार नाही हे सांगितलं। आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही आदिवासीला इथून काढलं जाणार नाही आणि त्यांच्याबरोबर मीटिंग होईल, पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतरच त्या संदर्भामधली चर्चा होईल आणि निर्णय होईल पण आदिवासीला इथून काढलं जाणार नाही म्हणून आम्ही आज त्यांचा जो घेराव आहे तो मागे घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।